नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपलं बोर्डेज करिअर अकॅडमीमध्ये आणि बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो स्वागत करतो। मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या नोटिफिकेशनला सुरुवात झालेली आहे। सगळ्यात आधी स्टाफ सिलेक्शन कमिशन CHSLचं नोटिफिकेशन आलं मित्रांनो, ज्याची एक्झाम या 1 जुलै ते 11 जुलैच्या मध्ये होत आहे। यानंतर आत्ताच काही 2 ते 3 दिवसापूर्वी स्टाफ सिलेक्शन कमिशन कंबाइंड ग्रॅज्युएट लेवलचं पण नोटिफिकेशन मित्रांनो पब्लिश झालेलं आहे। त्याचा ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्याचा डिटेल व्हिडिओ बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला मित्रांनो तुम्हाला तो बघायला मिळेल। मित्रांनो, काल परत एक असं नोटिफिकेशन की ज्याचं क्वालिफिकेशन फक्त 10वी पास आहे, म्हणजे थोडक्यात 10वी पास असणारे जे कॅन्डिडेट आहेत, जे विद्यार्थी आहेत, ते सुद्धा ही परीक्षा देऊ शकतात। अशी ती एक्झाम, अशी ती जाहिरात, असं ते नोटिफिकेशन स्टाफ सिलेक्शन कमिशन MTSचं नोटिफिकेशन मित्रांनो हे आउट झालेलं आहे। या MTSच्या नोटिफिकेशन बद्दलची डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला देणार आहे। बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर बोर्डेज करिअर अकॅडमीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आणि हे जे PDF आहे SSC MTS याची पण टेलिग्रामवर मित्रांनो ते आहे, त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्सवर आहे। जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। आणि या परीक्षेच्या संदर्भात जर का तुम्हाला काही डाऊट्स असतील तर त्या डाऊट्सला कमेंट बॉक्समध्ये लिहायला मात्र बिलकुल विसरू नका, म्हणजे तुमच्या डाऊटवर सुद्धा मित्रांनो व्हिडिओ मला करता येईल। चला सुरुवात करूया। स्टाफ सिलेक्शन कमिशन MTSचं हे जे नोटिफिकेशन मित्रांनो आलेलं आहे त्याच्याबद्दलची अशी माहिती मी तुम्हाला देणार आहे जी फॉर्म भरताना तुमच्या कामाला मित्रांनो येणार आहे, किंवा ते एक इम्पॉर्टंट पॉइंट्स मी तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुमच्यासोबत शेअर करणार आहे। बघूया मित्रांनो। येस, बघा मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशनचं MTSचं हे नोटिफिकेशन आहे आणि याच्या इम्पॉर्टन्स ज्या डेट्स आहेत त्या सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। थोडक्यात महत्त्वाच्या डेट्स, त्याच्यानंतर त्याचं लास्ट डेट कधी असणार आहे, अप्लाय किती तारखेपर्यंत तुम्हाला करायचं आहे, काय काय महत्त्वाचे पॉईंट आहेत जे रजिस्ट्रेशन करताना लक्षात ठेवायचे आहे, त्या सगळ्यांबद्दलचं डिस्कशन आपण करणार आहोत। मित्रांनो, वॅकन्सीज किती आहेत तर या वॅकन्सी ज्या आहेत या म्हणजे बऱ्यापैकी वॅकन्सीज यावेळेस वाढून मित्रांनो आलेल्या आहेत। 8326 इतक्या या वॅकन्सीज आहेत। हा जॉब कुठे असणार आहे तर जेवढेही भारतातले वेगवेगळे जे डिपार्टमेंट्स आहेत, केंद्र शासनाचे, सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे डिपार्टमेंट आहे तिथं ॲज अ MTS म्हणून हा जॉब असणार आहे। थोडक्यात हा गव्हर्नमेंट जॉब आहे मित्रांनो। एक्झाम ही नॅशनल लेवलवर होणार आहे। कॉम्पिटिशन असेल का तर मित्रांनो बिलकुल कॉम्पिटिशन आहे, परंतु कॉम्पिटिशनला घाबरून न जाता ही परीक्षा इतकी इझी आहे की तुम्ही आरामात याला क्लिअर करू शकाल। बाकी परीक्षा क्लिअर करण्यासाठी किंवा एक्झाम तुम्ही क्लिअर व्हावा असं तुम्हाला जर का वाटत असेल, किंवा तुमची जर का तशी इच्छा असेल की आपल्याला डेडिकेटेड कोचिंग याचं घ्यायचं आहे, तर बोर्डेज करिअर अकॅडमी ही कायम मित्रांनो तुमच्यासोबत असणार आहे। बघा, जून 27 पासून याच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनला सुरुवात मित्रांनो झालेली आहे आणि 31 जुलै 2024 पर्यंत तुम्ही हे ॲप्लिकेशन जे आहेत ते ऑनलाईन रजिस्ट्रेशन मित्रांनो करू शकणार आहे। त्यानंतर आता याचं एज लिमिट वगैरे त्याच्या पुढे आपण त्याच्या बाबतीत डिस्कस करणारच आहोत। सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। सोबत मित्रांनो याची सॅलरी किती असेल असं बऱ्याच स्टुडंट काय विचारत असतात की नेमकी सर सॅलरी किती असेल, तर मित्रांनो याची जी सॅलरी आहे ती 18,000 to 22,000 पर्यंतची याची सॅलरी मित्रांनो या पोस्टसाठीची असणार आहे। 2 पोस्ट आहेत मित्रांनो याच्यामध्ये, MTS मल्टीटास्किंग सर्व्हिस नॉन टेक्निकल आणि हवालदारची पण पोस्ट आहे मित्रांनो। तर जी हवालदारची जी पोस्ट आहे त्याच्याबद्दलचा व्हिडिओ सेपरेट मी करणार आहे। सध्या फक्त आपण डिस्कस जे आहे ते या MTSच्या पोस्ट बद्दलच इथे करणार आहोत। सॅलरी मित्रांनो
18,000 to 22,000 आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना ssc.gov.in या वेबसाईटला जाऊन तुम्हाला मित्रांनो याचं ॲप्लिकेशन करायचं आहे. बघूया इम्पॉर्टंट तारखा मी तुम्हाला ऑलरेडी सांगितल्या की 31 जुलै लास्ट डेट मित्रांनो याची आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशनला सुरुवात ही झालेली आहे 27 पासून. आता जर का फॉर्म भरताना तुमच्याकडनं काही चुकून काही राहून गेलं किंवा काही करेक्शन तुम्हाला जर का करायचं असेल तर विंडो ओपन होणार आहे करेक्शनसाठी ऑगस्ट 10 आणि 11, 2024 ला तुम्ही जाऊन तिथे करेक्शन मित्रांनो करू शकाल. त्यानंतर याची परीक्षा कधी असेल, एक्झाम मित्रांनो याची कधी होणार आहे, तर याची जी एक्झामची जी डेट आहे ती ऑक्टोबर नोव्हेंबर 2024 या याच्यामध्ये याची एक्झाम होणार आहे. थोडक्यात काय तर ही जी एक्झाम आहे मित्रांनो ही नोव्हेंबर फर्स्ट वीक किंवा सेकंड वीक मध्ये ही एक्झाम मित्रांनो होण्याची दाट शक्यता आहे. एक्झॅक्ट डेट याच्यात मेन्शन नाही आहे, मंथ आहे, परंतु माझा एक्सपिरियन्स असं सांगतो की नोव्हेंबरला ही एक्झाम जी मित्रांनो होईल. यानंतर एज लिमिट एज्युकेशन आणि एज लिमिट किती म्हणजे काय कोण याला अप्लाय करू शकतं, तर मी आधी सांगितल्याप्रमाणे मित्रांनो ही एकमेव परीक्षा अशी आहे की 10वी पास असणारा कॅन्डिडेट ज्याला पर्सेंटेजची अट नाही हे सगळे कॅन्डिडेट मित्रांनो या एक्झामला अपियर होऊ शकतात. अट एकच आहे की तो 10वी पास असला पाहिजे, ठीक आहे. आणि त्याचं जे वय आहे जर तो MTS ची परीक्षा देत आहे किंवा MTS च्या पोस्टसाठी अप्लाय करतोय तर 18 ते 25 वर्ष मिनिमम. त्याच्यामध्ये एज रिलॅक्सेशन SC/ST OBCचं जे गव्हर्नमेंट ॲज पर गव्हर्नमेंट रूल प्रमाणे आहे ते तर मिळणारच आहे, परंतु ओपन कॅटेगरी 18 ते 25 वर्ष, SC 5 वर्ष वयातनं सूट, OBC SC/ST 5, OBC 3 वर्ष आणि बाकीचे वेगवेगळे जे एज रिलॅक्सेशन आहेत ते तर आहेत. त्यानंतर जे हवालदार पोस्टसाठी अप्लाय करणार आहे मिनिमम एज 18 आहे, मॅक्झिमम 27 वर्ष मित्रांनो त्याचं एज हे असणार आहे. बघूयात पुढे काही महत्त्वाचे अजून काही पॉईंट्स असतील तर तेही आपण मित्रांनो कव्हर करून घेऊयात. फीस किती असेल तर मित्रांनो याची जी फीस आहे ती 100 रुपये फीस आहे. कोणासाठी? जनरल, OBC हे जे कॅन्डिडेट आहेत या कॅटेगरीमधले कॅन्डिडेट यांच्यासाठी 100 रुपये फीस आहे. आणि SC/ST कॅन्डिडेट त्याच्यानंतर फिमेल कॅन्डिडेट जे आहेत यांच्यासाठी मित्रांनो फीस नाही आहे, फीस भरायची नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारचं ऑनलाईन फीस ॲप्लिकेशन भरताना या कॅन्डिडेटला लागणार नाही आहे. बाकीच्यांना मात्र 100 रुपीज याची फीस मित्रांनो असणार आहे. आता एक्झाम पॅटर्न याचा नेमका कसा आहे तो आपण एकदा बघून घेऊ थोडक्यात. बघा मित्रांनो एक्झाम पॅटर्न जे आहे याच्यामध्ये ही जी एक्झाम आहे ही 13 वेगवेगळ्या रिजनल लँग्वेजमध्ये होणार आहे. त्यात मराठी सुद्धा एक रिजनल लँग्वेज मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मराठीत सुद्धा ही परीक्षा होते, त्यामुळे फार चिंता करायची गरज नाही. याच्यामध्ये सेशन 1 आणि सेशन 2 असे 2 सेशन असणार आहे. त्याच्यामध्ये जो सेशन 1 आहे त्याला सेशन 1 ला निगेटिव्ह मार्किंग मित्रांनो नाही आहे. सेशन 1 ला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. सेशन 2 ला मात्र निगेटिव्ह मार्किंग आहे. 1 मार्क जो आहे ना मित्रांनो हे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. इथे बघा तुम्ही इथे जर तुम्हाला क्लिअर मला वाटतं दिसतंय की सेशन 1 हॅज नो निगेटिव्ह मार्किंग. सेशन 2 इन केस ऑफ पेनल्टी ऑफ 1 मार्क फॉर ईच रॉंग आन्सर. रॉंग आन्सर साठी सेशन 2 ला 1 मार्क जो आहे तो निगेटिव्ह मार्किंग मित्रांनो म्हणून असणार आहे, ठीक आहे. बघूया सेशन 1 आणि सेशन 2 मध्ये कोणकोणते सेक्शन्स आहेत. बघा मित्रांनो याच्यामध्ये जे सेक्शन 1 जे आहे त्याचे सब्जेक्ट आणि त्याचे मार्क्स किती किती असणार आहेत ते व्यवस्थित तुम्ही बघून घ्या. मी मुद्दामून थोडंसं बाजूला मित्रांनो जातोय की जेणेकरून तुम्हाला हे चांगलं रीडेबल पण होईल आणि तुम्ही त्याला व्यवस्थित बघू पण शकाल. तर मित्रांनो बघा सब्जेक्ट पहिला जो असणार आहे सेशन 1 मधला तो आहे न्यूमरिकल ॲबिलिटी, थोडक्यात मॅथ्स. याच्यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन जे असणार आहेत ते मित्रांनो 20 क्वेश्चन आहेत आणि 60 मार्क आहे. याचा अर्थ असा होतो की एका क्वेश्चन साठी मित्रांनो 3 मार्क आहे, ठीक आहे. एक क्वेश्चनला 3 मार्क आहेत, असे 60 मार्क्स आहेत. दुसरा जो सब्जेक्ट आहे किंवा सेक्शन आहे तो आहे रिझनिंग, जनरल इंटेलिजन्स. याला सुद्धा मित्रांनो 20 क्वेश्चन आणि 60 मार्क्स आहेत. असे टोटल नंबर ऑफ क्वेश्चन सेशन 1 मधले जे आहेत ते 40 म्हणजे 40 आहेत आणि त्या सगळ्यांना मिळून एकाला 3 मार्क, याचा अर्थ सगळे मिळून
120 मार्क आहेत आणि 45 मिनिटाचा मित्रांनो याला वेळ असणार आहे. 45 मिनिट हे सॉल्व करण्यासाठी असणार आहे. ठीक आहे. आता सेम डे त्याच वेळेस त्याच दिवशी जेव्हा तुमचं सेशन 1 संपेल ऑटोमॅटिकली म्हणजे इमिजिएटली तुमचं सेकंड सेशन जे आहे ते सुरू होईल सेम डे. बाकी कुठल्या लँग्वेज मध्ये तुम्हाला एक्झाम द्यायची आहे त्या 13 रिजनल लँग्वेज पैकी जी काही रिजनल लँग्वेज तुम्हाला चूज करायची आहे तुम्ही चूज करू शकता. पेपर जो पॅटर्न आहे त्यातला सेशन 1 आपण पाहिला. आता सेशन 2 बघा मित्रांनो. त्याच्यामध्ये जनरल अवेअरनेस हा सब्जेक्ट 25 क्वेश्चन आहे. 3 मार्काप्रमाणे 75 मार्क याला आहेत. इंग्लिश आहे 25 प्रश्न आहेत प्रत्येकाला 1 मार्क असे याचे सुद्धा मित्रांनो 75 मार्क आहेत. सगळे मार्क 150 असतील सेकंड सेशनला आणि प्रश्न असतील 50. याला सुद्धा मित्रांनो 45 मिनिटाचा वेळ आहे. म्हणजे दोन्ही सेशनसाठी 45 मिनिटाचा वेळ आहे. पहिल्या सेशनला निगेटिव्ह मार्किंग नाही. सेकंड सेशन इमिजिएट सुरू होतो पहिला संपल्या त्याला मात्र निगेटिव्ह मार्किंग आहे. 1 मार्क मात्र मित्रांनो याला निगेटिव्ह मार्किंग आहे. हे तुम्हाला इथं व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. आता मित्रांनो तुम्हाला मी आता सांगितल्याप्रमाणे डेडिकेटेड कोचिंग घ्यायचं आहे आणि आपल्याला एक पोस्ट मिळवायची आहे असं जर का तुम्ही मित्रांनो ठरवलेलं आहे तर बोर्डेज करियर अकॅडमीची ही बॅच ऑनलाइन आणि ऑफलाइन जी बॅच आहे मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC MTS साठीची ही जी बॅच आहे ही मित्रांनो तुम्ही जॉईन करू शकता. जी बॅच 1 तारखेपासून सुरू होत आहे. 1 जुलै पासून 8326 साठी पोस्ट साठीची ही बॅच असेल. 1 जुलै पासून सुरू होत आहे. ऑनलाइन ऑफलाइन दोन्ही प्लॅटफॉर्म वरती असेल. डिटेल माहिती तुम्हाला इथे कॉन्टॅक्ट नंबर आहे जे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. तुम्ही कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती घ्या. मागच्या 25 वर्षापासून सातत्याने बोर्डेज करियर अकॅडमी बँक स्टाफ सिलेक्शन कमिशन रेल्वेच्या एक्झाम्स आणि सगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं कोचिंग देत आहे आणि हजारो विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत बोर्डेज करियर अकॅडमीचं हे कोचिंग घेऊन वेगवेगळ्या पदावर कार्यरत आहे. ही सगळी टीम मित्रांनो तुमच्या सोबत असणार आहे. मी स्वतः तुम्हाला क्वांट आणि रिझनिंग म्हणजे मॅथ्स आणि रिझनिंग विशाल गुरगुरे सर हे मॅथ्स आणि रिझनिंग, प्रशांत अवसरमल सर जे आहेत ते जनरल इंटेलिजन्स म्हणजे लॉजिकल रिझनिंग, अनिल दाभाडे सर इंग्लिश, मयूर सोनवणे सर हे जीके, त्याच्यानंतर कैलाश बरकड सर जे आहेत ते जीके, डिंपल भोजवानी मॅम जे आहेत त्या इंग्लिश. असं सगळं बेसिक पासून मित्रांनो जसं इंग्लिश क्वांट रिझनिंग जे आहे किंवा क्वांट आणि इंग्लिश पर्टिक्युलरली हे बेसिक पासून सगळं कोचिंग तुम्हाला इथे मिळणार आहे. तरी संधी सोडू नका आणि या 8000 एक पोस्ट मिळवायला मात्र विसरू नका. मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि बोर्डेज करियर अकॅडमीचं YouTube चॅनलला जर का पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर YouTube चॅनलला सबस्क्राइब करा. बेल आयकॉन मात्र मित्रांनो प्रेस करायला विसरू नका म्हणजे वेळोवेळी येणारे सगळे जे नोटिफिकेशन जाहिराती आहेत सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला इथेच थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.